नमस्कार मित्रांनो. सध्या निष्ठा यात्रेची चर्चा चालू आहे. कोण त्याला स्नेहयात्रा म्हणतं, कोण त्याला विश्वास यात्रा म्हणतं. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यात. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतोय. एक महत्त्वाचा विषय यामुळे ऐरणीवर आलाय. राजकारणात कोणत्या प्रकारची लोक आलीत तो खरा विषय आहे. त्यांचा उद्देश नेमका काय आहे याच्यावर विचार व्हायला पाहिजे. आपण कोणाला निवडून देतोय, त्यांची तत्व काय, ते पक्षाच्या विचारसरणीला बांधील होते आहेत, राहणार आहेत किंवा कसे, यावर आता मतदारांनी निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. आपण जे सतत ऐकत राहतो तेच आपल्याला खरं वाटतं. इतिहासात गेलो तर पाठीत खंजीर खुपसायचे अनेक प्रकार, अनेक कारणं, उदाहरणं सर्वच सापडतं. निष्ठा अर्पण करणे म्हणजे काय, निष्ठावान राहणे म्हणजे काय, सचोटीने वागणे म्हणजे काय, या बोटावरची थुकी त्या बोटावर फिरवणे म्हणजे निष्ठा. पक्षाबद्दल स्तुती करणे, भाटपणा करणे म्हणजे निष्ठा. नक्की काय? कुणीतरी यावर बोलायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, म्हणून हा पंचनामा आहे. निष्ठावानांची आणि उद्धवजींना पाठिंबा देणाऱ्यांची एक मोठी सभा अलिबागला एका हॉलमध्ये झाली. कोण त्या शीतल म्हात्रे वाटेल त्या बोलून गेल्या, असंसदीय भाषा बोलून गेल्या. म्हणजे त्यांच्या भाषणाने पेटून जर काही निष्ठावान शिवसैनिक हातात दांडुके घेऊन कोणाचा पार्श्वभाग शोधायला लागले असते तर केसेस चालवायला शीतल म्हात्रे कधीच आल्या नसत्या, जामिनाला सुद्धा आल्या नसत्या. येण्याची शक्यता नाही, तसा इतिहास नाही. त्याच शीतल म्हात्रे अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं तर निर्लज्जपणे समाज माध्यमावर, प्रसार माध्यमावर, वाहिन्यांवर नको त्या गोष्टी करतात, वेगळीच बाजू मांडतात. हा जो प्रवक्ता प्रकार झालेला आहे, म्हणे त्यासुद्धा प्रवक्त्या होत्या, नगरसेविका आहेत आणि मुंबईतल्या पहिल्या फुटीर नगरसेविका बनण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. या निष्ठा, तुमच्या निष्ठा व्यक्तीप्रमाणे जर बदलत असतील, घटनेप्रमाणे बदलत असतील, दिवसाप्रमाणे बदलत असतील, तर तुमच्यावर मतदारांनी, शिवसैनिकांनी किंवा कोणत्याच पक्षाच्या कोणत्याच कार्यकर्त्यांनी कसा विश्वास ठेवायचा. जो माणूस मिलिंद नार्वेकरांबरोबर समझोता एक्सप्रेस घेऊन जातो, सुरतमध्ये काही जणांना भेटतो, त्या बंडखोरांना उठाव करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो, तोच काही दिवसांनी त्याच गटात सामील होतो. गुलाबरावांचं काय? अनेक नावे घेता येतील, पण नाव घेऊन कोणाला बदनाम कशाला करायचं? खरंच त्या लायकीचे तरी ते आहेत का? बरं, गुलाबराव किंवा आणखीन कोणी आमदार, आणखीन कोणी खासदार यांची नावं घेऊन दुसरे खासदार पवित्र होऊ शकतात का? आजपर्यंत कोणीच पक्षांतर केलं नाही का? आजपर्यंत कोणीच विचारधारेला तिलांजली दिली नाही का? कारण यातलं मूळ गोम याच्यातच आहे की त्यांना पक्षाच्या विचारांशी, विचारधारेशी, तत्वांशी, पक्षनिष्ठेशी, स्वाभिमानाशी, स्वामीनिष्ठेशी काहीही घेणं देणं नसतं. प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असतो, कार्यक्रम वेगळे असतात, उद्दिष्ट वेगळे असतात आणि या प्रत्येकाचा दाखवण्याचे दात वेगळे असतात. आपल्याला निधी पुरेसा मिळत नाही म्हणून बंडाचं कारण जे सांगतात, त्यांनी याच शासनाकडून निधी घेतला होता हे ते विसरतात. त्यावेळेला नेत्यांच्या ते पाया पडत होते. विधिमंडळात पक्षनेता निवडताना त्यांनीही हात वर केला होता आणि नंतर 2.5 वर्ष ते मूग गिळून गप्प राहिले, सत्तेचा फायदा उपभोगला, आपली कामे वाजवून घेतली.
हे विसरता कसं येईल? त्यामुळे जेव्हा निरपेक्षपणे बोलायची वेळ येते, तेव्हा या निष्ठेवर, स्वामीनिष्ठेवर, पक्ष तत्वांवर आणि आपल्या या साकर लावलेल्या तत्वज्ञानावर विचार करण्याची वेळ आली. जे जे प्रवक्ते आहेत त्यांनी काल काय म्हटलं, गेल्या वर्षी काय म्हटलं, आज काय म्हणणार आहोत आणि आपण उद्या काय म्हणणार आहोत याचा जर विचार केला तर अशी पक्षांतरे होणारच नाही आणि मग निष्ठेसाठी मेळावे घेण्याची सुद्धा वेळ येणार नाही. जे तुमच्या आजूबाजूला असतात ते स्वार्थासाठी आलेले असतात. त्यातले बरेच जण राजकारणी असतात. खरे कार्यकर्ते असतात, त्यांचा स्वार्थ कधीच पाळला जात नाही. त्यांना साध्या अपेक्षा असतात, त्यांची साधी कामं असतात, ती बहुधा सार्वजनिक असतात आणि वैयक्तिक असतील तर आर्थिक प्रगतीशी निगडीत नसतात. तर कुठेतरी त्यांचा सातबारा कोरा करून पाहिजे असतो, कुठेतरी त्यांना कर्ज पाहिजे असतं, मुलामुलींना नोकरी पाहिजे असते, शिक्षणासाठी संधी पाहिजे असते. एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. त्यांना तुम्ही कामाला जुंपता, राजकीय कैदी बनवता, कार्यकर्ते बनवता, सैनिक बनवता आणि त्यांच्या खांद्यावर झेंडा देता. ते धावतात म्हणून तुम्ही निवडून येता. निवडून आल्यानंतर बऱ्याचशा लोकप्रतिनिधींना आपण आपल्या पैशाच्या जोरावर निवडून आलो, आपल्या मॅनेजमेंटच्या स्किलवर जोडून आलो, आपण इतरांना कसं खिशात टाकलं त्यामुळे निवडून आलो असं समजूत होते आणि कार्यकर्त्याला ते विसरतात, पक्षाला ते विसरतात आणि पक्षापेक्षा, पक्षनिष्ठेपेक्षा आपली मतं जास्त महत्त्वाची, आपलं श्रेय जास्त महत्त्वाचं असं ते मानू लागतात. हा युनिव्हर्सल लॉ आहे. हे सर्वसाधारण विधान आहे. यामध्ये प्रत्येक किंवा अशी विधानं करणाऱ्याला बदनाम करतोय किंवा त्याच्यावर टीकास्त्र सोडतोय असं अजिबात नाही. कारण आज जे एका पक्षात आहेत ते उद्या कोणत्या तत्वासाठी दुसऱ्या पक्षात जातात आणि त्यासाठी दाखवणारी कारणं असतात, ती खरी असतात का हा खरा प्रश्न आहे. त्यांना पुन्हा निवडून यायचं असतं, सत्तेचा उपभोग घ्यायचा असतो, त्यामुळे मिळणारी कामे घ्यायची असतात, काही ना तर त्यातून कमिशन काढायचं असतं, म्हणून आमदार निधी वाढवून पाहिजे असतो. खरं खोटं त्यांना माहिती की आमदार निधी मागे, पक्ष निधी मागे 10% वाटा वेगळा असतो, ती कामं दुसऱ्याला दिली जातात, ते कॉन्ट्रॅक्टर ह्यांना पोचतात, उपकाराखाली ठेवणारी लोकं जी असतात ती त्याचा मोबदला देतात आणि त्यातून ह्यांचे धंदे चालतात, चुली चालतात, राजकारण चालतं, समाजकारण चालतं आणि त्यातलं अर्थकारण सुद्धा चालतं. आणि हे जर खरं असेल तर मग पक्षनिष्ठा कुठे राहते? त्यामुळे निष्ठेच्या गोष्टी आपण केवळ चवीसाठी करत असतो. ज्यांना सत्तेत जायचं असतं त्यांना काहीतरी उपभोगायचं असतं, त्यांचा स्वार्थ काहीतरी वेगळा असतो, त्यांचा छुपा अजेंडा वेगळा असतो, हे सर्वसामान्यांनी एकदा मनाशी ठरवून घेतलं पाहिजे. त्यामुळे कोणत्या जातीचा, कोणत्या वर्गाचा, कोणत्या प्रांताचा, कोणत्या धर्माचा हे सगळं नगण्य असतं. कारण एका धर्माचा उमेदवार दुसऱ्या धर्माच्या मतदारसंघाकडे जाताना, मतदारांकडे जाताना वेगळी भाषा वापरतो, स्वतःच्या धर्माकडे जाताना वेगळी भाषा वापरतो, मग तो हिंदुत्ववादी होतो. परंतु जेव्हा प्रादेशिक वाद येतो तेव्हा त्या प्रादेशाचा गुणगौरव करत, त्यांच्या भरमसाठ मागण्या मान्य करत, खोटी आश्वासनं देत फिरत असतो आणि शिवाय मतदानाच्या शेवटच्या दिवसात खिसा सैल सोडतो. हा खिसा सैल सोडण्यासाठी त्याला अनेक उद्योगधंदे करावे लागतात, उलट्या सुलट्या कसरती कराव्या लागतात आणि मग ईडीची फेऱ्यात तो अडकतो. आता या आर्थिक गुन्हे साबित करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांचा वापर केला जातो की नाही, त्याच्यात काय वस्तुस्थिती आहे हा आजचा विषय नसून हा निष्ठेचा जो बाजार मांडलेला आहे त्याच्यात तथ्य किती आहे एवढंच आज आपण बघतोय. जे आज गप्पा करतात ते जर उद्या दुसऱ्या पक्षात निर्लज्जपणे जात असतील आणि उघडपणे त्याचं समर्थन करत असतील आणि आपल्याला ते खरं वाटत असेल तर दोष आपला आहे. त्यांना गद्दार म्हणा, उठाव करणारे म्हणा, पक्ष वाढवण्यासाठी बनणारे ओरिजिनल कार्यकर्ते म्हणा, त्यांना पक्षनिष्ठ म्हणा, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की एका महत्त्वाच्या राजकीय पक्षाची उभं शकलं पडलेली आहेत आणि ती आणखी वाढू नयेत म्हणून त्यांचे जे कोण नेते आहेत ते जीवाचं रान करण्याचा आता प्रयत्न करत आहेत.
हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. तहान लागल्यावर विहीर खोदायला गेल्यासारखा हा प्रकार आहे. बरं, आता ठिगळं तरी कुठे लावणार? आभाळच फाटलेलं आहे आणि मुळात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यांच्यात आत्मविश्वास आणि पुन्हा पक्षनिष्ठा कशी जागृत करायची हा खरा प्रश्न आहे. कारण काल ज्यांनी त्यांची भाषणं ऐकली ते सगळे प्रवक्ते, त्यातले काही प्रवक्ते आज वेगळी भाषा वापरत आहेत. त्यांचा सूर बदललेला आहे. म्हणजे ते पुन्हा कुठल्यातरी हेतूसाठी, स्वार्थासाठी, उद्दिष्टासाठी आपली निष्ठा गहाण ठेवायला लागलेत. कबूल करणार कोणीच नाही, सिद्ध होणार काहीच नाही. परंतु आता हा सगळा खेळ उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात जाईल, घटनापीठ बसेल, घटनापीठ काहीतरी वेगळा निर्णय देईल. मग अरुणाचलमध्ये काय झालं, मेघालयमध्ये काय झालं, केरळमध्ये काय झालं, कर्नाटकमध्ये काय झालं याचे दाखले दिले जातील. पण वस्तुस्थिती शेवटी मान्य केली पाहिजे की तुमची पक्षनीती ही राजनीतीशी निगडीत आहे आणि राजनीती किंवा लोकशाही ही संख्याबळावर अवलंबून असते. मग ते संख्याबळ कसं आहे, कोणत्या आमिषाने आलेलं आहे, कोणत्या तत्वाने आले, ही दुय्यम बाजू राहते. मग खरा पक्ष कोणता आणि तत्वासाठी किंवा पक्ष वाढवण्यासाठी करणारा फुटीरगट त्याला काय म्हणायचं, ही बाजूसुद्धा किंवा ही गोष्टसुद्धा महत्त्वाची राहत नाही. काळजी करण्यासारखी गोष्ट अशीच आहे की तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते जे खरंच प्रामाणिक आहेत, जे खरंच स्वामीनिष्ठ आहेत, त्यांनी आदर्श कोणाचा ठेवायचा. या कार्यकर्त्यांचा विचार तुम्ही युत्या करताना, उलट्या सुलट्या आघाड्या करताना, पक्षाची तिकीटं वाचताना, उमेदवारी वाटताना विचार केला होतात का? त्याबद्दल तुम्ही कधी सखेत व्यक्त केलेला आहे का? दुःख व्यक्त केलेलं आहे? दिलगिरी व्यक्त केली आहे का? आता जेव्हा तुम्ही पुनश्च हरिओम करता तेव्हा निदान या कार्यकर्त्यांना भेटण्याचा प्रयत्न तुम्ही किती करत आहात? आणि ज्यांनी तुम्हाला दोषी ठरवलेला आहे, ज्यांनी तुम्हाला पायउतार घडवलेला आहे, ज्यांच्या हातात संख्याबळ आहे, त्यांना तुम्ही नाक दाबून परत बोलवणार का? त्यांच्या पुढे झुकणार का? आणि झुकणार नसाल तर एकला चलो रे जाण्याची किंवा शून्यातून पुन्हा विश्वास निर्माण करण्याची, खरे कार्यकर्ते निर्माण करण्याची, स्वामिनिष्ठ कार्यकर्ते निर्माण करण्याची तुमच्यात आज उमेद, ताकद आणि लोकाश्रय राहिला आहे का? आज निदान तुमच्यासोबत जे आहेत, तुमच्या वतीने जे बोलत आहेत, ते तरी अजून संयमाची भाषा वापरतायत का? बरं, जे आज तुमच्या बाजूनी बोलत आहेत, डाव्या उजव्या बाजूला दिसत आहेत, ते तरी मनापासून तुमच्या बाजूला आहेत का? आणि त्यांचे कार्यकर्ते किंवा सामान्य कार्यकर्ता नेमका विचार काय करतोय, तो कोणत्या संभ्रमात आहे? याच्यासाठी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण, चिंतन शिबिर आवश्यक आहे. याच्यासाठी स्पष्ट बोलणारे कार्यकर्ते तुम्हाला ऐकायची सवय करून घेतली पाहिजे आणि कुठेतरी एक सीमारेषा ठरवली पाहिजे. आपण नेमके कोणत्या दिशेला जाणार आहोत, आपल्याला किती वाकायचं आहे, किती झुकायचं आहे, कोणत्या तत्वांशी आपल्याला तडजोड करायचं आहे. आपण जर सत्तेसाठीच हे सगळं करणार असू, पक्षवाढीसाठीच करणार असू, तर आपल्या मूळ तत्वांना आपण तिलांजली द्यायला तयार आहोत का? की चुका सुधारून, काही लोकांना गप्प बसवून, काही नवीन लोक, नवीन सवंगडी विश्वासाने गोळा तयार करून ते तरी विश्वासू राहतील, ते तरी तुमच्याशी एकरूप राहतील, एकनिष्ठ राहतील, त्यांनी तरी पक्षनिष्ठा समजून घेतली पाहिजे. आणि मुळात तुमच्या पक्षाचा उद्देश, तुमचा संघटनेचा उद्देश हा प्रामाणिक निकोप असायला हवा. जेव्हा कार्यकर्त्याच्या लक्षात येतं की आपला नेता, आपला आमदार, आपला खासदार हाच भ्रष्टाचारी मार्गाने पैसा कमवतोय किंवा पैसा हाच त्याचं उद्दिष्ट आहे, तेव्हा तो वैफल्यग्रस्त होतो. तो खांद्यावरचा झेंडा उतरवतो किंवा घरी गप्प बसतो. त्याला टीका करायची ताकद नसते. तो एकटा तुम्हाला विरोध करू शकत नाही, नेत्यांना विरोध करू शकत नाही, तुमच्या लोकप्रतिनिधींना विरोध करू शकत नाही. मग तो सरपंच असेल, पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, आमदार असेल, जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, कोणत्याही संघटनेचा कोणताही पदाधिकारी असेल.
त्याला विरोध करून स्वतःचं घर जाळण्या एवढा तो मूर्ख नसतो. तो शांत राहतो, मतदानाला बाहेर पडतो, फक्त आपलं मत देऊन मोकळा होतो. पण एक कार्यकर्ता तो तुम्ही गमावलेला असतो, त्याला तुम्ही दुखावलेलं असतं. त्यामुळे या कार्यकर्त्याचा विचार करणं गरजेचं आहे. निष्ठा ही प्रसंगानुरूप असते, याची खुणगाट आता तुम्हाला कुठेतरी बांधायला लागेल. जे जे तुम्ही पक्ष वाचवायचा प्रयत्न करताय, जे जे तुम्ही स्वतःला नेते म्हणून संबोधताय, जे जे तुम्ही स्वतःला प्रवक्ते म्हणून संबोधताय किंवा कोणत्याही पक्षाचं ब्रेन म्हणून स्वतःला मानताय, प्रचारक म्हणून स्वतःला मानताय, त्यांनी आपला कार्यकर्त्याला आपण नेमकं काय देऊ शकतो, त्याला आपण स्वप्नात तर ठेवत नाही ना, त्याचं आपण खरंच भलं करतोय का? आणि हे सगळं करताना पक्षाची मूळ उद्दिष्ट, संघटनेची मूळ उद्दिष्ट काय, त्या दृष्टीने आपण काय निकोप वाढ करतोय, सकृतदर्शनी आपण चांगल्या गोष्टी कोणत्या करतोय, कार्यकर्त्याला त्याच्यामुळे बळ कसं मिळेल, कार्यकर्त्याची मतदाराची रोजीरोटी कशी सुटेल, त्यांच्यात विश्वास कसा निर्माण होईल, हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरच निष्ठा टिकेल. अन्यथा हे असे दौरे, निष्ठेबद्दलचे दौरे, प्रेमाबद्दलचे दौरे, स्नेहाबद्दलचे दौरे, पक्षवाढीचे दौरे निष्फळ ठरतील. कारण गर्दीतील आणि स्तुतीपाठकांतील घोषणा बघून तुम्ही खुश होताय, ही आणखी एक धोक्याची घटना आहे. जमलेले खरंच किती तुमची लोक आहेत, की आजमावायला कोण आलेला आहे, संधी साधू कोण आहे, हे परीक्षण करण्याची ताकद प्रत्येक नेत्यात येणं गरजेचं आहे. ही केवळ एकाच पक्षाची शोकांतिका नाही, एकाच पक्षातील प्रवक्त्यांची आणि शिवसेना नेत्यांची शोकांतिका नाही, तर कमी अधिक प्रमाणात प्रत्येक पक्षामध्येच ही गोष्ट निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यातून भाजपही सुटलेला नाही, त्यातून काँग्रेसही सुटलेली नाही, राष्ट्रवादीही सुटले